कसे आहात वर्मा? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. सध्या खूप बिझी चाललंय रे. विचार करतोय कुटुंबासोबत युरोप फिरून यायचं. ही तर चांगली गोष्ट आहे. कधी जाणार आहात? जुलैमध्ये जायचा विचार करतोय. 3 लोकांचा किती खर्च येईल? यावेळी महागच पडेल. असं का? हा प्रश्न तुम्ही सरकार आणि अर्थमंत्र्यांना विचारला पाहिजे, कारण यावर्षी बजेटमध्ये टूर पॅकेजवरील कर वाढवण्याची घोषणा केली आहे. काय? असं का? तुम्ही देखील आपल्या कुटुंबासोबत परदेशवारीचा विचार करत आहात का? तर थांबा, हा खर्च तुम्हाला महागात पडू शकतो, कारण परदेशवारी आता महाग होणार आहे. 2023 मध्ये जाहीर झालेल्या बजेटमध्ये याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर परदेशात गुंतवणूक करणे देखील खर्चिक असणार आहे. सर्वात आधी परदेशवारी महाग का झाली आहे याबद्दल जाणून घेऊया. सरकारने परदेश टूर पॅकेजवर जास्त कर लावण्यासाठी आयकर कलम 206C मध्ये संशोधन केले आहे. या अंतर्गत 20% प्रमाणे TCS लागेल. जर तुम्ही परदेशात फिरण्यासाठी पॅकेज घेत असाल तर TCSच्या स्वरूपात 5% कर द्यावा लागेल. परंतु हा कर आता 1 जुलैपासून 20% होणार आहे. आता हे समजून घेऊया. जर तुम्ही 4 लाख रुपयांचे टूर पॅकेज खरेदी केले तर त्यावर 5% दराने 20,000 रुपये TCS द्यावा लागेल. आता हा 1 जुलै 2023 नंतर यासाठी 80,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजेच पॅकेज घेताना आता 60,000 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. TCS कोई एडिशनल टैक्स नहीं है. ये आपका पैसा है जो सरकार अपने पास रोक लेती है, जिसको विथहोल्ड कर लेती है, और ये आपको बाद में जब आप रिटर्न फाइल करते हैं तो आपको वापस मिल जाता है. तो पहली तो बात ये कि सरकार इसमें जो घरेलू हमारा जो टूरिज्म है उसको प्रमोट करना चाहती है कि आप लोकल टूरिज्म ज्यादा कीजिए इंस्टेड ऑफ फॉरेन टूर्स की बजाय. दूसरी जो सरकार के पास ऐसा डाटा अवेलेबल है कि ट्रैवल तो बहुत लोग करते हैं, लेकिन उस हिसाब से रिटर्न्स फाइल नहीं किए जाते. लोग इस फॉरेन टूर्स पर बहुत पैसा खर्च करते हैं, लेकिन उसके साथ साथ रिटर्न्स फाइल नहीं करते, तो सरकार को इंफॉर्मेशन नहीं मिल रही. तो सरकार अपना 20% टैक्स लेकर के रख लेगी. ज्यादा से ज्यादा टैक्स सरकार का 20% होता है, जो उसका रिकवर हो जाता है. हाईएस्ट TDS का जो रेट है, तो अपने आप आपको वापस लेना है तो आप रिटर्न फाइल करेंगे, तो उससे रिटर्न फाइलर जो है वो बढ़ जाएंगे और सरकार को जो है टैक्स मिलेगा. ऐसी एक जरूरतें हैं. जो भी आपका पैसा सरकार TDS की शेप में या TCS की शेप में आपसे लेती है, वो सरकार आपके अकाउंट में उसको जमा कर देती है. आपके टैक्स में वो पैसा जमा हो जाता है. जब कभी आप अपनी रिटर्न फाइल करते हैं साल के बाद, जिसकी आखिरी तारीख 31 जुलाई होती है, जब आप रिटर्न फाइल करते हैं तो वो टैक्स आपका वहां पे पहले से जमा किया हुआ पड़ा रहता है. आप अपनी आयकर की रिटर्न भरते हैं, उसके अंदर अपना टैक्स कैलकुलेट करते हैं, और ये जो टैक्स आपने दिया हुआ है इसका कम या ज्यादा का वहां पर आप हिसाब लगाते हैं. और अगर आपका पैसा ज्यादा है तो सरकार आपका पैसा वापस कर देती है, ये रिफंडेबल है. और अगर आपका ऐसा लगता है कि आपकी इनकम ज्यादा है और आपका टैक्स और बनता है, तो आपको और टैक्स जमा करना पड़ता है. हे झालं खर्चाबद्दल. आता गुंतवणुकीबद्दल बोलूया. जर तुम्ही परदेशात मालमत्ता किंवा शेअर्स खरेदी केले किंवा नातेवाईकांना पैसे पाठवले तरीही जास्त कर द्यावा लागतो. सरकारने 2023-24च्या बजेटमध्ये लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम म्हणजेच LRS अंतर्गत देशातून पैसे बाहेर पाठवल्यास अधिक कर वसूल केला जाईल. तर आता परदेशात गुंतवणूक केल्यास किती खिशाला फटका बसणार आहे ते जाणून घेऊया. बजेटमध्ये LRS अंतर्गत देशातून बाहेर पैसे पाठवल्यावर TCS 5% ते 20% करण्यावर आणि 7 लाख रुपयांची मर्यादा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या 7 लाख रुपयांपेक्षा कमी पैसे पाठवल्यास TCS लागत नाही. म्हणजेच 1 जुलैपासून देशात बाहेर पाठवण्यात येणाऱ्या पैशांवर 20% प्रमाणे TCS लागणार. यामध्ये औषधोपचार आणि शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात येणारे पैसे या कक्षेत येत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीने ॲसेट किंवा शेअर खरेदी करण्यासाठी किंवा आपल्या नातेवाईकाला LRS अंतर्गत $2 लाख परदेशात पाठवू शकतो, तर 20% रक्कम म्हणजे $40,000 बँकेतून जमा केले जातात. हे पैसे तुमच्या नावाने सरकारी खात्यात जमा होतात. उर्वरित 1,60,000 परदेशात पाठवले जातात. LRS अंतर्गत कोणत्याही भारतीयाला दरवर्षी $2.5 लाख पर्यंत रक्कम परदेशात पाठवता येतात. यापेक्षा अधिक रक्कम पाठवण्यासाठी RBIची परवानगी घ्यावी लागते. शिक्षण,
आणि औषधोपचारासाठी पैसे परदेशात पाठवल्यास 7 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेवर 5% दराने कर तसाच ठेवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे परदेशात शिक्षणासाठी कोणत्याही आर्थिक संस्थेमधून शैक्षणिक कर्ज घेऊन पैसे पाठवले असतील तर 7 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेत 0.5% TCS लागतो. अब सवाल आता है, आपने इस पैसे को बाहर इन्वेस्ट किया और वहां आपको प्रॉफिट हुआ, तो वहां पर जो प्रॉफिट हुआ है उसको यहाँ इंडिया में टैक्स देना जरूरी है. तो आप ध्यान रखिए, जब आप अपनी आयकर की रिटर्न भरें तो उस पर जो प्रॉफिट आपको हुआ है, अगर आपने कोई ऐसा निवेश किया था वहां पर, तो उस प्रॉफिट को यहाँ की आय के अंदर जोड़ना आवश्यक है. ग्लोबल इनकम पर आपको टैक्स देना होता है. ये अलग बात है कि अगर वहां आपने कोई टैक्स पे किया हुआ है तो आप उसको क्लेम कर सकते हैं और आप अपना एडजस्टमेंट कर सकते हैं. जो सरकार ने आपका पैसा विथहोल्ड किया हुआ है भेजते वक्त, वो पैसा भी आपका जो टैक्स है वो अब आप इस वक्त यहाँ एडजस्ट कर सकते हैं. लेकिन जो आपको प्रॉफिट हुआ है, जो आपने पैसा फॉरेन में कमाया है, पूरी दुनिया में कहीं भी कमाया, भले ही वो LRS से गया हो या कैसे भी गया हो, अगर आपके नाम से है तो आपको उस पर टॅक्स देना होता है. किशोरप्रमाणे तुम्हाला आता कळलंच असेल की 1 जुलैपासून परदेशवारी आणि गुंतवणूक महाग होणार आहे ते. हा पण इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या सर्वांचे तपशील देऊन रिफंड मिळू शकता. या निर्णयाचा परिणाम राष्ट्रीय टूर ऑपरेटर्सच्या व्यवसायावर होणार आहे. जर तुम्ही मुलांना शिक्षणासाठी पैसे पाठवत असाल तर एज्युकेशन लिंक नक्की द्या. यामुळे 5%चा TCS कापला जाईल. असे न केल्यास 20% दराने TCS द्यावा लागेल.